नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप काही टेन्शन्स असतील, चिंता असतील, दुःख असतील, काळजी वाटत असेल, तर हा आजचा जो संदेश आहे तो 5 मिनिट संदेश तुम्ही ऐकला तरी तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग आपण पाहूया स्वामी काय म्हणतात. स्वामी म्हणतात, आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर लावायला. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो. ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपवून टाकतं. कुणाची गरिबी पाहून नातं तोडू नका, कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरी मिळत नाही. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर खरंच काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्हा सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्यांची करा. प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाही सुद्धा म्हणायला शिका. नाही म्हणता आलं पाहिजे. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, पण सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला, म्हणून कोणाला इतकंही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी कधी घमंड करत नाही, कारण त्यांना हे माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावंच लागणार आहे. कदर करा ज्यांची, जर मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर आजकाल काळजी करणारे कमी, त्रास देणारे जास्त असतात. कधीही कुणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही, आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळही खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कुणालाच कळत नाही आहे. अशा लोकांपासून सावध राहा, दूर राहा. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते लोक ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. माणूस कितीही गरीब असला तरीही त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ
कशी बदलेल, कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल तिने आपलं पोट भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली असेल, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल तिने आपलं पोट भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली असेल, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात घ्या. जेव्हा माणसाने फक्त या 4 गोष्टीची लाज बाळगू नका, जुने कपडे, जुने मित्र, साधी राहणीमान आणि आई वडील. तर बघा स्वामी भक्त हो, या संदेशातून खरंच तुमचं मन खूप प्रसन्न आणि तुमच्या जीवनाला खरंच खूप दिशा देणारे हे विचार आहेत. हे विचार जर तुम्ही आजमावले, हे विचार जर तुमच्या आचरणात आणले, तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. कारण या विचारांमध्ये इतकी ताकद आहे की हे विचार आपल्या अदृश्य म्हणजे नकारात्मक गोष्टींना नष्ट करू शकतात. इतके हे पवित्र विचार आहेत. तर असेच नवनवीन संदेश तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.